ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी सौमित्र पोटे आणि माझ्यासोबत आज आहे साई संजीव साई. नमस्कार. हे डिजिटल युग आहे, त्यामुळे इथे फार पाल्लांकडून चालत नाही, लोकांना कळतं लगेच. त्यामुळे पुढे चल कळलं मला साई. त्यामुळे फार मी इथे शब्द गुंफत बसत नाही. पण तुझं खूप स्वागत. तुला भेटण्याचं कारण असं होतं की बऱ्याच काळानंतर, बऱ्याच महिन्यानंतर तू पुन्हा एकदा टीव्हीवर दिसायला लागली आहे शर्वरीच्या रूपानं. तुझी नवी मालिका आली आहे आणि नेहमीप्रमाणे त्यात पण छान दिसतेस तू. तर मग हा लॉकडाऊन नंतरचा तुला मिळालेला ब्रेक थ्रू, आणि जसं माझ्या मनात काही प्रश्न पण होते ते मी तुला यथावकाश विचारेनच. पण सुरुवात करू डायरेक्ट, कारण लोकांना माझ्या ऐकण्यात फार इंटरेस्ट नाहीये, तुझ्या ऐकण्यातच इंटरेस्ट आहे. तर लॉकडाऊन नंतरचा हा ब्रेक थ्रू कसा मिळाला एवढं सांग. आता म्हणजे छान आपण याला गमतीशीर पद्धतीने घेऊयात. तर सुबोध भावेंचा, आपल्या सगळ्यांचेच लाडके मित्र, त्यांचा मला फोन आला आणि मला म्हणाले की मी एक सिरियल करतोय, प्रोड्यूस करतोय आणि त्यात तुला काम करायचंय. ओके बाय. मग कशाला फोन केला? असं झालं सगळं तुम्ही ठरवलंय तर तुम्ही मला फोन का केला? पण सो ते एक इतकी छान मैत्री की ते त्यांनी हक्काने सांगून मोकळे झाले. आणि मी तुला सांगते, मला ना आम्ही लुक टेस्ट करेपर्यंत मला माझं कॅरेक्टर माहिती नव्हतं, मला सिरियलची स्टोरी माहिती नव्हती, काहीच माहिती नव्हतं. पण लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांच्या आयुष्यात थोडीशी निगेटिव्हिटी आलेलीच आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात. पण त्या दरम्यान असं वाटत होतं की अरे आता काम कसं मिळणार आहे, आता आपण काम कसं करायचं, आणि थोडंसं टेन्शन प्रत्येकाला होतं, जे मलाही होतं की थिएटर्स कधी ओपन होणार आहेत, काय सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या दरम्यान हा फोन आला सुबोधचा, आणि ते एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या आयुष्यात इतकी पटकन सगळंच बदलून गेलं आणि खूप बरं वाटायला लागलं. आणि मला कधीही टेलिव्हिजन पासून लांब जायचं नव्हतं. मी चित्रपट करत होते म्हणून मला वेळ मिळत नव्हता टेलिव्हिजनसाठी. पण मला ते माध्यम खूप आवडतं, कारण लोकांशी तुम्ही रोज कनेक्ट होता आणि प्लस तुम्ही रोज काहीतरी नवीन ट्राय करू शकता, रोज तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. त्यामुळे नाही म्हणण्याचा काही म्हणजे चान्सच नव्हता. एक तर मला नाही म्हणण्याची संधी पण दिली नाही. माझ्या लक्षात आलं, सुब्याला मी इतके फोन केलेले आहेत लॉकडाऊन मध्ये, तेव्हा मला असा कुठलाही फोन त्याने केला नाही की असं असं पण काहीतरी करूया, ये तू माझ्या सिरियल मध्ये. सुब्याला मी तो वेगळा घेतो. ठीक आहे. तर जेव्हा ही तो म्हणालीस की तुला मीडियम खूप आवडतंय, मस्त सतत एक यार आरोप होत असतात की टीव्ही वाले काय ऍक्टर नसतात, ते फारच टिपिकल ऍक्टिंग करत असतात. ऍक्टिंगचा कस कसा नाटकात लागतो, ऍक्टिंगचा कस कसं सिनेमात लागतो, पण टीव्ही वाल्यांना काय नसतं, फक्त झूम झीम झॅप केले की जात होतं. हे असं असतं का खरंच की त्याचं वेगळं काहीतरी? तुम्ही बघाल त्याच्याकडे, तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे ऍक्टरचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. जर ते आपण असं समजलं की नाही आपल्याला हेच कॅरेक्टर रोज करायचंय, तर ते एक त्याचा पॅटर्न सेट करून ते तसं वागत राहिले ना, तर मात्र ते काय ना, काय म्हणू आपण, मोनोटोनस होऊ शकतं किंवा ते तसंच होऊ शकतं. पण तुम्ही जर असं ठरवलं की तुम्ही रोज नवीन काहीतरी ट्राय करू शकता आणि जिथे तुम्हाला खूप एक्सपेरिमेंट करायला स्कोप आहे. तुम्ही जितके दिवस सिरियल चालते, वर्ष, दीड वर्ष, 6 महिने, 8 महिने, तुम्ही रोज नवीन गोष्ट त्या कॅरेक्टर मधली घेऊन येऊ शकता आणि ते तुम्हाला कदाचित फिल्म करताना, नाटक करताना ते जे तुम्ही एक गोष्ट शिकता रोज, ते तिथेही उपयोगी म्हणजे पडू शकतं. तर मला असं वाटतं की असं अजिबात नाहीये. त्यात तुम्ही रोज हे काम करत असल्यामुळे तुम्ही टेक्निकली पण स्ट्रॉंग होऊ शकता. कॅमेरा, त्याच्यानंतर 4 गोष्टी आणि तुम्ही बाकी शिकू गोष्ट सांगू का, शकता. माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे की टीव्ही मध्ये जी ताकद आहे ना, ती डायरेक्ट तुमच्या घरात घुसते आणि तुम्हाला काय हवं ते सांगू शकते. हे अमेझिंग आहे. आणि मला व्यक्तिशः असं वाटतं की टीव्हीनं कलाकारांना खूपच एक्सपोजर दिलं, पैसा दिला, प्रसिद्धी दिली, एव्हरीथिंग. त्यामुळं मला असं वाटतं की टीव्ही म्हणजे मला कोण ओळखत होतं आज, आणि सिनेमा सुद्धा मला जर मिळतोय तर तो मी एक टीव्ही शो केल्यामुळे मला मिळतोय. त्यामुळे ज्या गोष्टीतून तुम्ही घडलाय ती गोष्ट कशी काय तुम्ही अशी नाकारू शकता नंतर जाऊन सडनली. तर मला नाही वाटत तसं.
तुझी नवीन मालिका सुरू झाली, शूटिंग सुरू झालं, त्याचं प्रोमो आम्ही बघितले. तू जेव्हा बऱ्याच काळानंतर 6-8 महिन्याच्या गॅप नंतर जेव्हा सेटवर गेलीस या नव्या मालिकेच्या, तेव्हा न्यू नॉर्मल काय होतं तिथं? एक तर हे बघ, पहिले तर मला सॅनिटायझर वापरायची माझी स्वतःची खूप सवय होती, त्याच्यामुळे ते ठीक आहे. पण ते ऑक्सिमीटर लावून सतत चेक करा, टेम्परेचर चेक करा, अरे रोज कोण ताप चेक करतं असं झालं. पण त्या सगळ्या गोष्टी आणि मास्कची सवय नाही ना, त्यामुळे आपल्याला कसं असं मोकळं आता आता कसं आपण बोलतोय हे मला खूप बरं वाटतंय, मास्क न लावता बोलतोय. मला ते अजिबात आवडत नाही. मला चेहरा दिसला समोरच्याचा, त्याच्यानंतर आपले एक्सप्रेशन दिसतात, समोरच्याला काय म्हणायचे ते मलाही मास्क वाला चेहरा तुझा बघायला इंटरेस्ट नाही. तुझा आम्हाला पूर्ण चेहरा दिसला. एक्झॅक्टली. तर ते जरा ना ते थोडस ऍक्सेप्ट करणं ठीक आहे. पण काम करत असताना ना जेव्हा ते मास्क काढून आम्ही एकमेकांसमोर उभं राहून जेव्हा सीन करायला लागलो ना, तेव्हा जीवात जीव आला. मी खरंच सांगते. म्हणजे मला मेकअप करताना असं पहिले एक लावतो आणि मग मेकअप सुरू करतात ना, तर मला असं झालं की मला जवळपास माझी पूजा केली जाते इतका मला फील आला त्या दिवशी. मी म्हंटल आज मला बरं वाटतंय. आणि त्या दिवशी जी झोप लागली ना रात्री पहिल्या दिवशीच्या शूट नंतर, ती या 6-8 महिन्यात कधीच लागली नव्हती. ते काम तुम्हाला अलाइव्ह ठेवतं. तुला असं वाटतं का की या 6-8 महिन्यामध्ये ना म्हणजे माणसाच्या जगण्याचे 2 भाग पडले? एक कोविडच्या आधी आणि कोविड नंतर असे 2 भाग पडले. लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये नवीन जेव्हा तुम्ही मालिका सुरू केल्या तेव्हा काळ खूप बदलला होता. घरातली ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा वेब सिरीज बघायला लागली होती, व्हिडिओ चॅट करायला लागली होती, सगळं टेक्नोसॅव्ही झाले होते लोक. या वेब सिरीज मुळे ना लोकांचा दृष्टिकोनच बदललाय गोष्टीकडे बघायचा. त्यांना सगळं पटकन पाहिजे असतं, पॉलिश हवं असतं, ऍक्शन पॅक गोष्ट हवी असते. या सगळ्या बदललेल्या मानसिकतेचा परिणाम सिरियलवर झाला असं तुला वाटतं का? थोड्याफार प्रमाणात झाला असेल मला असं वाटतं, पण अगदी थोड्याफार प्रमाणात. आपले आपला एज ग्रुप धरून चालू आपण आणि काही प्रमाणात थोडेसे वयस्कर लोक धरूयात आपण. कारण माझी आई आणि माझी आत्या आणि मावशी अजूनही वेब सिरीज नाही बघत रे. त्यांना त्यांना पाहिजेच आहे. त्यांना सिरियल, त्यांना आणि त्यांना ते टीव्हीवर दिसणारा तो ड्रामा आणि ते त्यांना हवंय. आणि अनेक वर्ष ते त्याच्याशी जोडले गेले. त्यामुळे मला नाही वाटत की टेलिव्हिजनला मरण आहे, फ्रँकली स्पीकिंग. कारण पण बदल काही घडलाय का? म्हणजे आता यापुढे सिरियल करताना आपण थोडी कसके बांधायला हवी किंवा असं तुला व्यक्तिगत काय वाटतं का की यापुढच्या सिरियल आता थोड्या त्याचं ग्रामर बदलायला हवं असं वाटतं का? हो, बदलायला हवं डेफिनेटली. ते लकीली फॉर्च्युनेटली आमच्या सिरियलमध्ये शुभमंगल ऑनलाईन मध्ये ते बदललेलं आहे. कारण जे आपलं आहे ना आता सगळं चाललेलं जग त्याप्रमाणेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि थोडाफार आहे ना वेब सिरीजचा कॉन्टेंट पण आहे असं आपण म्हणू शकतो. कारण तितकंच ते फास्ट आहे, तितकंच प्रॅक्टिकल आहे. एखाद्याला नाही करायचंय लग्न तर नाही करायचंय. आणि त्याच्यानंतर दुसरी एक व्यक्ती जी आहे म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना जेव्हा मला शर्वरी हे कॅरेक्टर मिळालं. कारण त्या कॅरेक्टरमुळे माझ्या आयुष्यात एक पॉझिटिव्हिटी आली पहिली गोष्ट तर. ते कॅरेक्टर करताना रोज मी एक पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन घरी येते. आणि तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आली म्हणजे आधी काय निगेटिव्हिटी होती? निगेटिव्हिटी नव्हती. पण कसं काम आता बापरे आपण कसं काम करूयात यार, आपल्याला जमेल की नाही. आता 6 महिने 7-8 महिने आपण काम नाही केलंय. आपल्याला एकदम असं काही करता येईल की नाही. त्यानंतर मुळात कामाबद्दल आणि ओव्हरऑल करिअर बद्दल जे टेन्शन सगळ्यांना आलं होतं ना ते मला पण आलं होतं. कारण काय काय टेन्शन? अरे काही कळतच नव्हतं की कधी थिएटर्स चालू होणार आहेत. सिनेमे मी केले भरपूर, पण ते प्रदर्शित कुठे होणार आहेत. आणि मला नकोयत माझे सिनेमे हे OTT वर रिलीज व्हायला. मला मला असं जेव्हा जेव्हा आपण थिएटरमध्ये जाऊन बसतो आणि टाळ्या शिट्ट्या वाजवतो आणि बाजूच्याशी पण कनेक्ट होतो जो ओळखीचाही नसतो व्यक्ती, ते मला आवडतं आणि ते मला हवं होतं. सो लकीली ते होईलच. ते काही दिवसांनी होईल. पण मला असं झालं की ठीक आहे तोपर्यंत थांबा, आपण रिलीज नका करू OTT वर. तर ती एक बेसिक छोटीशी निगेटिव्हिटी की अरे नाही यार रिलीज झाला पाहिजे. तर त्या 75mm त्या मोठ्या स्क्रीनवर चित्रपट यायला पाहिजे.
आणि सगळ्यांनाच माहितीये तो एक आहे ना, एक सगळे मला चिडवायलाही लागले होते, गंमतही करायला लागली होती की 2020 तुझं आहे वगैरे. आणि असं झालं की एकदमच ब्रेक लागला रे. तर मला असं झालं की यार असं मग काय, असं काय, तर त्यामुळे ती निगेटिव्हिटी आली होती थोडीशी. मला पण मला तुला विचारायचंय की निगेटिव्हिटीच्या अनुषंगाने आपण बोलतोय या सगळ्या काळामध्ये सायली आपल्याकडे खूप काही दुर्दैवी घटना पण घडल्या, काही आत्महत्या झाल्या, काही डिप्रेशन झाली, काही लोकांना मानसिक विकार सुरू झाले या सगळ्या प्रेशर्समुळे की पुढे काय होणार. तर एक कलाकार म्हणून ती एक अनसर्टनिटी असते की पुढे काय, कारण कामच येत नसतं. तर याला कसं टॅकल करायचं, तू काय सांगशील, तू कसं टॅकल केलं, स्वतःला कसं मोटिवेट केलंस? मला असं वाटतं कलाकार म्हणून तुम्ही एक अभिनेता अभिनेत्री म्हणून जेव्हा या क्षेत्रात येता ना, मी पर्टिक्युलरली अभिनेता अभिनेत्री म्हणते, कारण ते बाकी टेक्निशियन्सचे कामं थोड्याफार प्रमाणात चालू असतात. किती नाही म्हटलं तरी टेक्निशियन्स नाही ही सिरियल आहे, मग ते ऍट द सेम टाइम दुसरी पण सिरियल घेतात किंवा दोन गोष्टी ते ऍट अ टाइम सांभाळू शकतात. पण अभिनेता आणि अभिनेत्रींना ना या क्षेत्रात येताना ना पहिले ही गोष्ट फिट करून यावी लागते की पेशन्स. तुमच्यात संयम पाहिजे बॉस. मग तुम्हाला 1 वर्ष काम नसेल तुमच्याकडे तरी तुमच्याकडे तो संयम पाहिजे. की नाही 1 वर्ष आपल्याला कदाचित घरी बसावं लागू शकतं. कारण कॉम्पिटिशन आहे, आजूबाजूला लोक तेवढी आहेत आणि प्रत्येक रोल हा तुमच्यासाठी बनलेला नसू शकतो. तर या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला यावं लागतं. त्यामुळे मागच्या काही काळात मला असं वाटतं की काहे दियानंतर माझे काही चित्रपट झाले. त्यानंतर मी एक हिंदी सिरियल केली. पण मध्ये एक 2-3 महिन्याचा असा एक गॅप होता माझा की ज्याच्यात मी फार काही काम करत नव्हते. मोस्टली मी काम करतच नव्हते 3-4 महिने आय गेस. पण तेव्हा सुद्धा हे आता लॉकडाऊन आलंय म्हणून. पण अदरवाईज अनेक कलाकारांच्या आयुष्यात अशी फेज येतेच की त्यांच्याकडे 6-6, 8-8 महिने काम नाहीये. त्यामुळे जेव्हा तुम्ही कलाकार, अभिनेता, अभिनेत्री म्हणून येता, तेव्हा तुम्हाला संयम हा अभिनेता, अभिनेत्री आणि संयम या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात आयुष्यात तुमच्या. तर हे फार त्यामुळे महत्वाचं म्हणणं आहे. त्यामुळे मी जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हाच मला तेव्हापासूनच तो संयम माझ्याकडे होता की नाही आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला लागणार आहे की आज आपल्याकडे काम आहे, उद्या आपल्याकडे काम नसू शकतं. वा, हे मस्त आहे, मला आवडलंय, आय एम इम्प्रेस्ड. आपण परत आपल्या विषयाकडे येऊया. जेव्हा तू तू मगाशी म्हणालीस की शर्वरीनं तुला पॉझिटिव्हिटी दिली, शर्वरी कॅरेक्टर तुला खूप आवडलं. शर्वरी कशी आहे? ती 60-70% सायली सारखीच आहे बऱ्यापैकी की ओके, आपल्याला मग आम्हाला सांग आयुष्य सायली जगायचं. कशी आहे? आपल्याला नाही ते तुला माहितीये, सगळ्यांना माहितीये. आणि मी तशी फार मस्तीखोर आहे. पण शर्वरी इतकी नाहीये मी. म्हणजे शर्वरीचं असं म्हणणं आहे की हे बघा, समोरच्याची मस्करी केल्याने काय त्याचा जीव जात नाही लगेच. थोडंसं काहीतरी काहीतरी स्पाइस, काहीतरी मजा पाहिजे आयुष्यात. तर जे सायलीचंही म्हणणं आहे, की मजा पाहिजे आयुष्यात. आणि शर्वरी जे किस्से करते ना, तसे मी पण किस्से करते. म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल छोटासा किस्सा सांगायचा तर मी सांगते, की ना लॉकडाऊन मध्ये एक तर सगळ्यात चांगली गोष्ट घडली माझ्या आयुष्यात लॉकडाऊन मधली ती म्हणजे माझ्या आई बाबा माझ्यासोबत होते. गेल्या 5-6 वर्षात मी आई बाबांसोबत सलग 6 महिने राहिले तर असं कधीच झालं नाही. तर त्या थँक्स टू लॉकडाऊन त्यासाठी. आणि आई बाबा आणि मी राहत होतो इथे. आणि एक दिवस आहे ना बाबांच्या रूम मधला पंखा बंद झाला. तर बाबा म्हणे की अरे बंद झाला, तो चालू करायचा प्रयत्न करत होते. तर तो नाही झाला. मी म्हटलं मी करते ना. ऐकलं नाही. तर ते गेले. ते म्हणाले की नाही नाही मी इलेक्ट्रिशियनला घेऊन येतो. मग ते इलेक्ट्रिशियनला घेऊन आले. पंखा सुरू केला. काही केलं नाही इलेक्ट्रिशियनने. मला असं वाटतं काहीतरी ऑइलिंग वेलिंग केलं आणि गेला. तर ठीक आहे. मी म्हटलं बरं ठीक आहे झालं ना काम. ठीक आहे ओके फाईन. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पंखा बंद पडला. तर मी म्हटलं मी करते. तर बाबा म्हणे की नाही मी इलेक्ट्रिशियनला घेऊन येतो. मला असं झालं की मला माहितीये या पंख्याचं काय करायचंय. पण आता हा माणूस आपला ऐकत नाही ना, तर ठीक आहे जाऊ दे ना इलेक्ट्रिशियनला घ्यायला. तर ते गेले खाली इलेक्ट्रिशियनला आणायला. तेवढ्या वेळात मी पंखा ऑन केला. मी फुल स्पीड केला पंख्याचा आणि तो 5 वर सुरू झाला. मग मी हळूहळू स्पीड कमी केला तर तो चालू झाला. आणि आज तागायत त्या पंख्याला काही इश्यू नाही आता. पण मी बाबांना जाऊ दिलं. मी त्या इलेक्ट्रिशियनला आणू दिलं. त्या इलेक्ट्रिशियनचे पैसे देऊ दिले. बाबा घरी येऊन म्हणतात झालाय पंखा सुरू. म्हटलं मी म्हंटल होतं तुम्हाला की मी करते, तुम्ही ऐकलं नाही. पण तुम्ही जा घेऊन या इलेक्ट्रिशियनला, त्याचे पैसे द्या. पण
तो का? पंखा तो पंखा तुझा फॅन असणार असं मला वाटतं. तुझा स्पर्श झाला की तू वेगळा झाला एकटाच. तो म्हणला ह्याचसाठी जेवण माझं होतं, आता बास, आता काही झालं तरी चालेल, आता सायलीचा स्पर्श झालेला आहे. ओके, चांगलंय चांगलंय चांगलंय, सुचलंय मला हे चांगलं. याच्यामध्ये शर्वरी आहे. हा, आहे ना. यावर थोडी आता आपण या आहे. हा या या गप्पांमध्ये आता आपण शेवटाकडे आपण आलो, आता बोलतोच आहे आपण. पण मला तुझं खूप कौतुक वाटतं की तू सॉर्टेड आहेस इन अ वे. तुला माहितीये आपण इथं आलोय म्हणजे अनिश्चितता आहे, तुझ्याकडे आज काम आहे उद्या नसणार आहे वगैरे, हे भारी आहे. आता तू जी कामं करतेयस, तू मधल्या काळामध्ये सिनेमे केलेस, त्याच्या आधी काय काय दिया केलेस, आता ही सिरियल करते. तर मी तुला आधीही विचारलं, तुला अचानक लग्नाळू सिनेमे काय यायला लागले? तुझं असं काय लग्न माहिती झालेलं यार, तरी असतं, व्हायचं तरी असतं, ठरायचं तरी असतं, काय म्हणजे असं काय तुझं म्हणणं काय नेमकं आयुष्यात? काय माहिती यार, काय माझ्या मागे लग्नाचं लागलंय ना मला कळत नाही. खरं तर शंतनूचं जे म्हणणं आहे ना ते सायलीचं म्हणणं आहे, की मला काय फार लग्नाची इच्छा नाही आता. मला काय लग्न नाही करायचं. मला आता काम आणि माझं सगळं छान चाललंय. पण मला ना माझ्या आजूबाजूला सगळ्या याच गोष्टी येतात आणि माझं शर्वरी आणि सायलीमध्ये जर काय फरक असेल ना, तर तो हाच आहे की तिला लग्न करायचंय शर्वरीला आणि सायलीला नाही करायचंय यार. पण सगळे लग्नाळू सिनेमे, सगळ्या लग्नाळू सिरियल, आता सुद्धा बघ ना, ती इतकी उत्सुक आहे. तिला फार जाम मजा वाटते शर्वरीला लग्न करणं वगैरे. मला नाही वाटत. मला असं होतं की मी 2-4 दिवसापूर्वी मला असं वाटतं, मी सुबोधलाच म्हटलं, की मला ना असं वॅम्प मला असं ना वॅम्प कॅरेक्टर करायचंय, पण कोणी मला देत नाहीये. नाही, कारण मला असं वाटतं कोल्हा आला आला रे आला ती गोष्ट माहिती आहे ना तुला, तसं होणार आहे. आणखी एक 2-4 सिनेमे सिरियल केल्यानंतर जेव्हा खरंच तुझं लग्न ठरेल तेव्हा लोकांना वाटेल अरे नाही हे बोधी सिरियल किंवा सिनेमा. मला मला खूप लाईटली घेणार आहेत लोक, हे मला कळायला लागलंय. ते काय फार सिरियसली माझ्या लग्नाची काय बातमी नाही होणार, मला याची खात्री आहे. की हे तर काय सतत करतच असते लग्न, हे काय विषयाचे. ओके, या शेवटचा एक प्रश्न विचारतो. या लॉकडाऊन आपल्याला खूप काही शिकवलं, आपली प्रायोरिटी चेंज केली, आपल्याला अनेक गोष्टी जवळच्या वाटायला लागल्या, जगण्यामध्ये काय महत्वाचं आहे हे आपल्याला कळले. यातून या लॉकडाऊन मधनं तुझ्यामध्ये केलेला बदल काय आहे? तुझा प्राधान्यक्रम बदलला का या लॉकडाऊन? या कायमस्वरूपी लक्षात राहील असं या लॉकडाऊन काय केलं? 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या मला दिल्या, की आपण आहे ना कधी-कधी आपण असा हलक्यामध्ये, की नाही ठीक आहे आपण भेटू ना उद्या आपल्या त्या मित्राला, भेटू ना उद्या. बरं ठीक आहे आज बोलणं नाही ना झालं आई-बाबांशी, उद्या बोलू ना. तर हे जे आहे ना पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, खूप फिलॉसॉफिकल होऊ शकतं, पण ते खरंच घडलं माझ्या आयुष्यात, की मला ना जाणीव झाली. मला ना लोकांची आठवण यायला लागली आणि मी अशी तळमळ व्हायला लागली. मला असं झालं, की मला भेटायचंय या माणसांना. मला भेटायचंय पण मी भेटू शकत नाहीये. आणि तेच मी 4 दिवसांपूर्वी त्यांना म्हटलेलं असतं, की नाही मला थोडंसं काम आहे, आपण आहे ना उद्या भेटू. तर ते उद्यावर ढकलणं जे आहे ना, की उद्या भेटू किंवा परवा भेटू, वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार मी अगदी स्पष्ट म्हणते. आपल्या सोयीनुसार जर आपण एखाद्याला भेटणं टाळतो ना, तर तो लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर माझं सगळ्यांशीच भेटणं बंद झालं रे. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला माणसांचं महत्व कळलं. जे होतं, नाही असं नाही. पण जे तुम्हाला एक ट्रिगर व्हायला लागतं ना, की तुम्ही त्या वेळेला त्या माणसाला जेव्हा तुम्हाला वाटतं आणि जेव्हा समोरच्याला एखाद्या माणसाला तुम्हाला भेटायची इच्छा असते आणि तेव्हा तुम्ही ते टाळता ना, ते फार चुकीचं आहे. तुम्ही त्या माणसांना भेटलं पाहिजे. तुम्हाला वा, माहित नाही कधी काय होईल. म्हणजे काय फार वाईट याच्यात नाही म्हणत आहे मी, पण आता हे लॉकडाऊन असेल किंवा करेक्ट. कर्फ्यू लावणं असेल वगैरे, तर तुम्हाला त्या माणसाला भेटता नाही आलं, की नंतर ती रुखरुख तुम्हाला मनात राहून जाते, लागते तुम्हाला. राहते. हम्म, हम्म. त्याचं महत्व एक तर मला खूप प्रकर्षाने जाणवलं. मला माझे आई-वडील खूप वेगळ्या पद्धतीने दिसले 6 महिने. मी कदाचित त्यांना या आधी कधीच ओळखलेलं नव्हतं असं मला वाटतं. अच्छा. मला त्यांच्यातला तो ह्युमरस, त्यांच्यातला तो एक चाइल्ड, त्यांच्यातला एक लहान बाळ असेल किंवा त्यांच्यातला खोडकरपणा, इनोसन्स, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचा राग, त्यांच्या प्रत्येक गोष्टी मला ना नव्याने कळत गेल्या. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काम. मला असं झालं की बॉस, नो, कामाशिवाय आपण राहू शकत नाही हे आपल्याला कळलेलं आहे. हे 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 कळलेलं आहे. त्यामुळे अगेन की जे काम येईल ना ते मी करणार. मग ते कुठलंही काम असू देत. अर्थात ते
लकीली टचवूड मला आतापर्यंत सगळी चांगली कामं मिळाली. पण आता कॅमिओ आहे, सेकंड लीड आहे, पॅरलल लीड आहे, लीड नाहीये. मी नाही तो विचार करणार आता. मी जे काम येईल ते मी काम करत राहणार, कारण मला रोज काम करायचं. सो कामाचं महत्व आणि माणसांचं महत्व या गोष्टी ज्या सगळ्यात महत्वाच्या मला या लॉकडाऊनने दिल्या, या आयुष्यभरासाठी पुरतील. मला खूप आवडलं आणि तू खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं असते की आपण आपल्याच माणसांना गृहीत धरायला लागतो, पण सतत एक सहभाग तुमचा त्या लोकांबरोबरचा एक भेटणं असलं, त्यांच्यासोबत वेळ घालवला की तुम्हाला ती माणसं नव्यानं कळायला लागतात. हे खरंच महत्वाचं आहे. अगदी शेवटचा प्रश्न आपण थांबूया. येत्या काळामध्ये आता थिएटर सुरू होतील, पुन्हा नाट्यगृह सुरू होतील, आपण आशा करूया की लवकर सुरू होईल. तर नव्या वर्षामध्ये काय काय प्रोजेक्ट मध्ये दिसणार असतो आम्हाला? मला असं वाटतं की बसता तर आता टेलिव्हिजनवरच येईल लवकर. टीव्ही एखाद्या चॅनलवरच लवकर प्रीमियर बसता या सिनेमाचा होईल. गोष्ट एका पैठणीची ही पहिली गोष्ट असेल जी तुमच्यापर्यंत पोहोचणारी असेल कदाचित थिएटर सुरू झाल्यानंतर. आणि बरेच काही सिनेमा आहे, झिम्मा आहे, गोष्ट एका पैठणीची आहे. आणि अजून मृण्मयी देशपांडेच्या एका चित्रपटात मी छोटासा कॅमिओ केलेला आहे. सो असे काही चित्रपट आहेत जे येतील आणि अजून नवीन काय काय गोष्टी करते त्या नक्की येतील, लवकरच येतील. मस्त आहेस तू. तुझ्याशी बोलताना मला खूप मजा आली आणि खूप गोष्टी नव्यानं तुला कशा दिसल्या तेही तू सांगितलंस आणि कसं पाहिलं पाहिजे जगण्याकडे हेही त्यातून मला खात्री आहे की तुझ्या सगळ्या चाहत्यांना तू सांगितलंयस. तर तू एबीपी माझाशी बोललीस, माझ्याशी बोललीस, मला खूप छान वाटलं. आणि आपण लॉकडाऊन संपल्यानंतर हे सोशल डिस्टन्सिंग जरा थोडं कमी झाल्यानंतर भेटूया आणि गप्पा मारूया. मला असं झालं की कधी एकदा मी लवकर हे सगळं बंद व्हावं. हे आता हे सगळं लॉकडाऊन म्हणजे आता काही उरलेलं नाहीये तसं. सगळ्यांनी स्वतःची काळजी घेऊन सगळं मला असं वाटतं की सगळं अनलॉक व्हावं आणि पूर्वव्रत व्हावं सगळं. आणि मी पुन्हा एबीपीच्या त्या ऑफिसमध्ये येऊन आपण समोरासमोर बसून गप्पा माराव्यात, कारण ते त्याचं महत्व आता कळतंय. ही वेगळी गंमत असते. एनिवे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू साहेब. थँक्यू सो मच सौमित्र आणि थँक्यू एबीपी माझं. थँक्यू.